करा, तुम्ही तसं करा, त्या गोष्टीचा त्रास मला होतोय. आणि त्यांना जर काहीतरी बोलणं ना डायरेक्ट तुम्हाला सांगतो, अहो शिव्या गाळ्या करायला लागले, शिव्या गाळ्या. घरामध्ये कोणी लावतं का शिवानी बरं? तूच पाहा आता, तूच पाहा आता कसं वाटत, खाली परत चटका लागल. तूच पाहा. तुझी काय चिन्ह नको. चल होय, होय तिकडे चल. तिला कळत नाही काही नाही. पोळीन म्हणजे ते काय कमी लागतं का? कमी पोळतं का ते? लहान लेकरांना काम करते बरं शिवानी तू? हा मग चव घालता म्हणजे तू करतीस अशी. मग चव घालता म्हणजे अशीच करती आहे का? कशी करते ती मुद्दा म्हणून करते सारखी. मग काय ते पळ मग येडण करते तू. तिला बोलत कोण दाप कर. दोन लेकर होते ना आता जर झाले तू. काय कॉमेडी पंच मारते बाबा, असं काय पंच मारते? मग काय मग कळत नाही का बरं? घरात कोण करते? तुम्ही बिमार पडले इकडे बिमार पडले तिथे काम म्हणून आले, दुकानात आली म्हणून झोपले ते आहे का? घरात सुरकुसुर पेटत का बरं? कोणतरी वरची पेटली असली वेगळी गोष्ट आहे. हे बघा मित्रांनो, मी किती वाजता घरी आलोय? 9 वाजता आलोय. 9:10 वाजता सुरसुरी कोणी पेटीत का बरं? आता काही दिवाळी नाही, कोणाचा बर्थडे नाही, अवघडच आहे का? खुशी होती याच्यात. काय खुशी त्याच्यात? पाय मग आमच्या भाषा कशा आहेत. मग ॲटम बॉम्ब लावा, उगाच चटके बसतील. मग कसं फाट फुट फटा फटाक 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 डायरेक्ट बॉम्ब फुटते. मग ती आजकाल लय येडण करते माहिती का मला. तू शेपारून टाकलंस तिला. मग मी काय शेपरीलय? मी काय डोक्यावर बसले? मी असं म्हणतो काय तुला येडण कर म्हणून? असं म्हणलं मी? असं म्हणलं? खरं खरं बोल. हा ऑन व्हिडिओ चालू आहे बरं. खरं खरं बोल. तू सांग. म्हणले नाही तुम्ही? हो म्हणलं मी. म्हणलो नाही मी. म्हणलो नाही मी. तू काही बी नको बोल. पप्पा बघत तिथं. पप्पा तुम्हाला काय वाटतं? म्हणले असेल का नसते? काही नाही म्हणलं मी वगैरे का. मग काही म्हणलं नाही मी. कळलं ना? मला का मारा लागली? तू कशाला तिला मारा लागला? मला कशाला मारेल? मग ती बी अडवण करायला आता तुम्हाला सांगतो. तू काल मारायली की त्याला? मी मारायली तर मला मारताना तुम्हाला चांगलं वाटतं का? पाया पड. मारित नसते. हे व्हिडिओ मध्ये पप्पाने बघितलं काय म्हणतील? चांगलं म्हणतील का? चांगलं म्हणतील ना? घरी तिकडे बघितलं व्हिडिओ, तिकडे घरी जो व्हिडिओ बघितला चांगलं म्हणतील का नवऱ्याला मारते? पाहिलं म्हणजे कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालं. मी आणलं तू आणलं. मम्मी सगळं शिक्षण मम्मी देते आणि मायावर नाव घालते. तू शापारून टाकलं म्हणून. मला या घरामध्ये ना तुम्हाला सांगतो, मला घरात राहायचंच नाही आता. खरंच मला घरातच नाही राहायचंय. मला घरामध्ये काय करायला माहिती का? असं बाहेरचं असल्यासारखं मला फील देऊ राहिले माहिती का? मग असं नाही बोलावं व्हिडिओ मध्ये, असं नाही गोष्टी बोलावं. मग कशाला काय म्हणतो? मग सावत्र नाही म्हणलं मी. म्हणलं बाहेरून आणलेले उचलून मला रस्त्यावर पडते काय लेकर? मग रस्त्यावर पडलं. एवढा पैलवानाने उगाच झाला का? त्यापती कशी येणार करते तोच नको ना. ते लागतं शिवत. मग तुला कळलं नाही का? ते धनुर्वाताचं इंजेक्शन घेऊन आला तिकडे जाऊन माहिती का? धनुर्वात ते जीभला लय हे झालतं. फेकना शिवानी ते. मला खरंच ना, मला असं घरात राहायचं कंटाळा आलेला आहे. त्यामुळे मी आता एक गोष्ट करणार आहे. मी एकटा तुमच्या दोघींना सांगतो. एकटा सांगतो सगळ्यांना समोर. ते बी व्हिडिओ मध्ये सांगतो सगळ्यांना. व्हिडिओ मध्ये सांगतो सगळ्यांना. मी घरात राहणार नाही. तिकडे कुंभमेळा भरला तिकडे कुंभमेळा भरला तिकडे निघून जाईल मी सर्व. प्रयागराज
मस्तपैकी दाढी तर नाही वाढली अजून, थोडी हा थोडी दाढी नाही वाढलेली. हा मोनालिस तिकडे जाणार आहे, मोनालिसला भेटायला जाणार आहे मी आता. काय मोनालिसेकडे चालला. काय कुंभमेळ्यावर ती कुठे सगळेजण किती मारा आली तिथे कुंभमेळ्याला लांब लांब. आपल्या कमेंट आली एक तुम्ही कुंभमेळ्याला जाणार म्हणून. नाही हा तू जाणार आहे का मी फेमस हो जाऊंगी कुंभमेळ्यात? काही हिला कसं वाटतं बरं फेमस आहे म्हणून? तुला कोण ओळखतं वर्षी म्हणे? मला माहिती आहे कोण नाही ओळखत तुला? कोण नाही ओळखत मला, त्यामुळे तो म्हणले मी. तुला कोण नाही ओळखत? नाही ओळखत मला माहिती आहे. हं. मला नाही घरचे ओळखीत बाद झालं, मला गरज नाही तुझी. कोण नाही ओळखत तुला? फॅमिली ओळखीची. कोणी ओळखीत नाही तुला, त्यामुळे शिल्लक डोकं लावायचं. तुम्हाला ओळखीतच ना. मी या दोघींना बी वाईट टाकलेलं तुम्हाला सांगतो खरं खरं. मम्मीचा बी वाईट टाकला खरं. मम्मी तू असं मला वागवून नाही द्यायला. ती काय करते माहिती का, माझ्या बहिणीसोबत अशी घंटो अशी गोड बोलते. हा बोल कसं आहे, हा कसं आहे. आणि मी काही बोललो ना तर मला सगळे उलटे पालटे उत्तर असते. नाही तर मला काहीतरी येडवाकडं उत्तर असतं, नाही तर काही फटका असतंय, मार असतो, काही ना काही धंदा. हा मला कोण सांगितलं म्हणजे मी बघत नाही का? आता कसं आहे, पप्पा झोपलेले नाही, तुम्ही पप्पाला घेतला ती कुठे रिकामी असते तू मला बोलायला. ती सकाळी जाते 8ला तर गुलू 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 बोलती तिच्यासारखं. गुलगुलू आवाज बंद झाले. कात काढी घातली का? हा ही रिकामा काम करून फिरीन ते याच्यावानी. कात काढी घातली का? नाही हो. हा? नाही ना, कान घाले का? मग बंद झालं? चालू झालं. म्हणजे मी एक अवेअरनेस म्हणून सांगतोय व्हिडिओ मध्ये की लक्ष ठेवत जा लहान पोरांकडे, काय 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 करते काय नाही ते. कारण एक मुलीने असं शेल खाल्ला आणि तिच्या पोटात गेला. तसंच म्हणजे अशा गोष्टी कॉईन किंवा काही बी लोखंडाच्या पिना टाचपिना ह्या गोष्टी सगळ्या घरामध्ये व्यवस्थित ठिकाणावर ठेवत जा. आणि त्या म्हणजे खाणार नाही किंवा गिळणार नाही, असं काळजीपूर्वक काळजी घेत जा. हे मला सांगायचं होतं व्हिडिओद्वारे. कारण कसं माहिती का, आता हे कॉईन आहे, हा कॉईन आहे, हा कॉईन गेला आता, हा कॉईन लवकर निघणार नाही बाहेर, निघत नाही. मग कसं असतं माहिती का, त्रास आपल्याला होतो. त्याच्यामुळं तुम्ही आपल्या सगळ्या बारक्या बारक्या चिल्ल्या पिल्ल्यांना ना सांभाळून त्यांच्यावरती लक्ष ठेवत जा, ध्यान ठेवत जा. म्हणजे कसं होईल माहिती का की हे खाणार नाहीत ते, जेवायला बी देत जा त्यांना भरपूर. म्हणजे कसं हे खाण्याची गरज नाही पडणार. का सांगतो माहिती का, कारण ही आहे ना कानामध्ये आता ती काडी घालत होती. मी कधी घातली? अवघडच. मम्मी तुला काय म्हणत होती? मम्मी तू काय म्हणत तिला? कशाला घालू? मी हातात घेतलं. काय म्हणली मला ऐकू येणार. असं अचानक आवाज बंद झाला. तर चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आता मी इंट्रो नाही झाला. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये आणि चॅनलवरती सुद्धा. तर सर्वात आधी मी तुम्हाला सर्वात कशाचा आता व्हिडिओ झालेला आहे भरपूर सारा, तरी तुम्हाला स्वागत करतोय परत एकदा. व्हिडिओ आता इथनं कट करतो आणि मग व्हिडिओ सुरू करतो. अरे सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार. भेटू आता. बाकीचा व्हिडिओ मी उरलेला आहे ना उद्या घेतो, कट करतो आता. बस झालं एवढंच कट करतो आता, सकाळी काढू आता बाकीचं. कारण कसं माहिती का, ही झाली कॉमेडी झालेली आहे आणि कॉमेडी चालू आधीच. आणि तुम्ही म्हणता आता 10 वाजले, जेवण वगैरे झालं नाही? जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. कॉमेडी व्हिडिओ निघणार आहे भरपूर सारे. आता उद्यापासून रील्सचा भरमार भारा येणार आहे. तर तयार रहो सब सब्सक्राइबर लोग, खाली लाईक करणे को. ओके, तर भेटू आपण लवकरच. तर मित्रांनो, आता मी एक महत्वाचा मुद्दा घेऊन आलेलो आहे व्हिडिओमध्ये. तर विषय काय माहिती का, काहीच नाही विषय, सांगतो तुम्हाला पुढं काय आहे काय नाही. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता लेट एक अर्ध्या एक तासामध्ये व्हिडिओ पोस्ट होईल. आणि थोडा चेहरा माझा टेन्शनमध्ये दिसतोय. आणि इकडे बघा, इकडे मम्मी बी आहे टेन्शनमध्ये बसलेली. इकडे काम चालू आहे पप्पाचं. आणि सगळ्यांना आता एक सूचना देतो मी गोष्टीची, की सगळ्या जणांनी आपापले मोबाईल नंबर किंवा आपले म्हणजे कुठं मोबाईल नंबर वगैरे लिंक असेल दिलेले असतील किंवा म्हणजे सांभाळून ठेवत जा, लक्ष ठेवत जा की मोबाईल नंबरवरती. कारण बँकेचे आणि सगळ्या गोष्टीचे भरपूर सारे फ्रॉड होत आहेत. आता मलाच एवढे मोठे फ्रॉड कॉल येऊन गेले, कमीत कमी 3 ते 4 मला फ्रॉड कॉल येऊन गेले. म्हणून माझं डोकं असं गरम झालेलं आहे, म्हणजे एकदम राग संतापल्यागत झालेल्या गोष्टी. पण आणि काय माहिती आहे का, फायनान्सवाले जे प्रायव्हेट फायनान्स कंपन्या आहेत काही
तर ते प्रायव्हेट फायनान्स कंपनीवाल्याचं काय होतं, ते काय करतात विदाउट डॉक्युमेंट आणि विदाउट म्हणजे डॉक्युमेंट ते घेतात. आता माझं आता समजा माझं डॉक्युमेंट आहे, आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे घेतात, पण मला समजा विटनेस काय म्हणते त्याला, फादरचं काय म्हणते त्याला, नाही विटनेस लागतो त्याला, तर त्या विटनेससाठी असतो. तर ते विटनेसवाल्याचं व्हेरिफिकेशन न करता ते लोक लोन देऊन टाकतात. आणि लोन दिल्यानंतर काय होतं माहिती का, लोन दिलं ना विटनेस न देता, मग ते विटनेस जो ज्याचा विटनेस ठरवलेलं असतं, किंबहुना तुम्हाला समजा मी लोन घेतलेलं आहे आणि ती थर्ड पार्टी कुणाला पण मी विटनेस केलेलं आहे, पण त्याला माहीतच नाही की लोन घेतलेलं आहे. आणि अशा काही काही प्रायव्हेट कंपन्या लोन देऊन टाकतात. आणि लोन दिल्यानंतर मी लोन नाही भरलं का, मग ते थर्ड पार्टीला एवढी परेशानी त्या गोष्टीची. या गोष्टी चुकी नाही करू नका आणि तुमच्यासोबतही होऊन देऊ नका या गोष्टी. या गोष्टीबद्दल अवेअर राहा. कधी तुम्हाला कंपनीचा फोन येतोय किंवा फ्रॉड कॉल येतोय, कुठल्या गोष्टी येतात. आणि भरपूर सारे आजच्या याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये तर एवढे फ्रॉड व्हायला लागले, तुम्हाला सांगतो मी. भरपूर सारे व्हिडिओ एडिटिंगमध्ये पण एवढं सगळं ते AI मुळे तर एवढ्या गोष्टी होतात, तुम्हाला काय सांगू मी. असे नकली व्हिडिओज वगैरे बनवले जातात, लोकांना फसवलं जातं, भरपूर साऱ्या गोष्टी होतात. मी या मुद्द्यावरती एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा टाकेल भरपूर साऱ्या गोष्टींबद्दल. पण कसं आहे माहिती का, आपण सेफ राहणं गरजेचं आहे. आपले डॉक्युमेंट वगैरे आपण कुठे देतो, झेरॉक्स आपल्याला कोणी झेरॉक्सवरची आपण म्हणजे आपल्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स वगैरे एक्स्ट्रा कोणी करतंय का, काय गोष्टी करते का, या गोष्टी सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. या गोष्टी सुद्धा कुठे आपले डॉक्युमेंट लिंक होत आहेत, कुठल्या आपल्या डॉक्युमेंटवरती काय गोष्टी होत आहेत, या गोष्टीवरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कारण मला फ्रॉड कॉल सकाळपासून कमीत कमी 5 ते 6 फ्रॉड कॉल येऊन गेले. आणि ते फायनान्सवाले अशा म्हणजे नॉर्मल आपले जे फायनान्सवाले असतात, म्हणजे कंपन्या रेग्युलर पैकी ज्या म्हणजे काय बोलतात त्याला, रेप्युटेड कंपन्या बोलता येईल. तर त्या कंपन्यामध्ये कसं असतं माहिती, एकदम बोलतात सर, विनम्रतेने बोलतात. फायनान्सवाले जरी असेल तरी फायनान्सवाले विनम्रतेने बोलतात की बाबा भरून टाका तुमचं असेल तर. पण जे आता जे मला 4, 5, 6 कॉल येऊन गेले, ते एवढ्या फालतूगिरी निशाल बोलतात, तुम्हाला सांगतो मी. एवढ्या फालतू शिव्या गाळ्या करणं, कसे बोलणं, फायनान्सवाले प्रायव्हेटवाले. आणि तुम्हाला सांगतो 5,000 रुपये 10,000 रुपयासाठी कधी बी चुकीने कधीच लोन घेऊ नका. मोबाईल ॲपवरती किंवा बाहेरच्या कुठल्याही गोष्टीवरती ना तुम्ही लोन घेऊ नका. कुठलंही तुम्ही लोन घेत्या वेळेस किंवा काही करायचं तुम्हाला, तर त्या गोष्टीवर 10 वेळेस चौकशी करा. आणि ज्याला विटनेस बनवताय ना त्याला पण सोबत म्हणजे सांगा की बाबा ही गोष्ट मी करणार आहे, तुझा नंबर देतोय किंवा तुझं असा आहे. आणि लोन कंपनी तर तुम्हाला सांगतो विदाउट व्हेरिफिकेशन कसं काय करतात मला ते समजत नाही. व्हेरीफाय बी करत नाहीत, काहीच नाही करत. आणि प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट गोष्टीचं आहे. समजा तुम्हाला सांगतो मोबाईलचं आहे, मोबाईलवरतीच या गोष्टी होतात सगळ्या. मोबाईलमुळे एवढं नुकसान होतं ना काही काही गोष्टीचं. मला पण वाटतं की बाबा हे काय चाललंय, मग काय बोलू तुम्हाला मी आता. एवढा संतापला, डोकं एवढं गरम होतं. पण तरी पण मी म्हणलं हा व्हिडिओ काढाव, कारण माझ्या फॅमिलीपर्यंत, माझ्या सगळ्या लोकांपर्यंत ही जी सूचना आहे किंवा एक गोष्ट आहे तुम्हाला सांगणं, की तुम्ही पण या गोष्टीपासून सावध राहा. आणि सावध राहिलंच पाहिजे, कारण कधी काही घडू शकतं, कधी काय होऊ शकतं. समजा कसं आहे, थर्ड पार्टी तुमचं नाव देऊन जातो, पण त्या गोष्टीची परेशानी किती होती हे आज मला समजते. म्हणून मी हे व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगतोय की अशा गोष्टी घडू शकतात. त्यामुळे सावध राहा, सतर्क राहा. सिरियस सिच्युएशन, एवढं सिरियस म्हणजे कॉन्व्हर्सेशन माझं वाकडं तिकडे झालं ते फोनवरती, तरी मला हसायला येते. पण सिरियस सिच्युएशन आहे ही, आणि सतर्क राहा म्हणायचं तुम्हाला. मी वेगळी गोष्ट बोलून गेलो, त्यामुळे बघा आता तुम्ही. आणि आपला मोबाईल नंबर, सगळ्या गोष्टी सुरक्षित राहिल्या पाहिजेत. आणि कुठे लिंक वगैरे चुकीच्या जागेवरती नाही गेल्या पाहिजेत, याची पण काळजी घ्या. कॉल येतात तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ट्रू कॉलर इन्स्टॉल करू शकता. ट्रू कॉलरमुळे कसं होईल माहिती, तुम्हाला फ्रॉड कॉल हे सगळे कॉल तुम्हाला ओळखायला येतील. आणि तुम्हाला त्याच्यावरती नोटिफिकेशन वगैरे ट्रू कॉलर सगळ्यात भेटली. आता सांगायची गरज नाही ती गोष्ट, मी काही नवीन सांगत नाही, सगळ्याला माहीत असेल. पण ट्रू कॉलर तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवा. ते का होईल, कारण तुम्हाला माहीत पडेल कुणाचा कॉल येतो, कुणाचा नाही. ओळखी अनोळखी कॉल तुम्हाला माहीत पडेल ना. तर असंच करा. चला, माझं एवढंच म्हणणं आहे, सतर्क राहा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आता मम्मीचं लागलं डोकं दुखायला, कारण ते फोनमुळे ना एकदम टेन्शन आलं की तिसऱ्याचं लोन आपल्या दिक्कत, असा विषय झाला तो. मम्मी खाऊन डोकं खायला काय आपल्याला काम धंदा करायचा, बापरे शकत बसायचं. फ्रॉड कॉल लोक लोन देते तर व्हेरीफाय फोन आलाय, आता थोडी पहिला फोन आलाय. पहिले याच्या आधी मी फोन आला, त्याला आपण किती टाळलं. सह्या घ्यायला पाहिजे ना. त्यांनी जर जामीनदार पाहिजे त्याला, तर सह्या घ्यायला पाहिजे. यायचं सह्या घ्यायचं मग लोन द्यायचं. असं कसं लोन द्यायचं. जामीनदार डायरेक्ट प्रायव्हेट कंपन्या 4 आणि 5-15 हजार रुपये लोकांना
खेळ झाला आजकाल. फोन तिथे पण दुसरा त्रास, नाही. दुसरा काय जगायचं ना, काम नव्हतं करायचं, पोट भरायचं आम्हाला. काम करायचं. हे बघा मम्मीचे चेहरा बघा तुम्हाला दिसतोय की हे बघा टेन्शन मध्ये, फुल टेन्शन मध्ये मम्मी. आता मी सरळ पोलीस कंप्लेंट करण्यात येत आहे. मी करून टाकणार आहे पोलीस कंप्लेंट. आता परत जर मला कॉल डिस्टर्ब आला तर मी सरळ पोलीस कंप्लेंट देऊन टाकणार आहे. आता ते लोन घेणार आहे मी माहिती आहे मला, आणि त्या फोन करणार आहे, ते सारखे मला परेशान करतात, तुम्ही त्यांना फोन नेऊन द्या, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. तर त्या गोष्टीचा त्रास मला होतोय. आणि त्यांना जर काहीतरी बोललं ना डायरेक्ट तुम्हाला सांगतो, अहो शिव्या गाळ्या करायला लागले, शिव्या गाळ्या. हे फायनान्स कंपनी हाही तरी कोणती मला ते समजत नाही की अशा कशा शिव्या गाळ्या करतात तुम्ही फायनान्स कंपनीवाले. बघा आता तुम्ही पण सावध राहा या गोष्टीपासून आणि थोडं अलर्ट राहा, कारण आजकाल ऑनलाईनमुळे ना भरपूर साऱ्या घटना घडायला लागल्यात. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, आणि यासाठी स्पेशल तुम्हाला एक व्हिडिओ काढून दाखवून मी कशा प्रकारचे फ्रॉड होतात, काय काय फ्रॉड होऊ शकतात, काय काय होतं सगळ्या गोष्टी. मग आणि वरून तुम्हाला सांगतो, ज्यांनी लोन घेतलं का त्याच्याकडे गेलो ना तर त्यांनी 4 शब्द ऐकू घातले, तुम्ही कशाला फोन उचलायले म्हणजे. आता असं बोलणं असतं का कुठं? थोडा मोबाईल आता तुम्हाला काय सांगू, मी टेन्शनमध्ये असलो ना तर मला काहीच सुधारत नाही, मी काय बोलतोय काय नाही. ॲडजस्ट करून घ्या, काय खालीवर असेल तर बघू आपण, बाकी काय तर निपटं तर काही नाही काय झालं तर पोलीस कंप्लेंट करून टाकेन मी सरळ आहे का नाही. काहीच विषय नाही. मग आता बाकी त्याच्यापुरती करू नाही शकत मी, तेच विषय करणार आहे. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.